आज वावंजे संघ आणि वावंजे गाव म्हटलं तर 555 कलाकार या गावामध्ये आहेत। आज मात्र पंकज पाटील आणि प्रवीण पाटील यांची अनुपस्थिती या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळेल, कारण पुणे या शहरामध्ये मात्र ते अर्थातच लेदर या टुर्नामेंट खेळण्याकरता गेले आहेत। म्हणजे ते एक चांगले लेदर क्रिकेटपटू देखील आहेत, क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि आज खरं तर त्यांची अनुपस्थित जरी असेल तरी मात्र वावंजे टीम ही चांगला संघ म्हणून ओळखला जातो, नावारूपाला आलेला संघ आहे। अनेक मैदानावर त्यांनी चांगली खेळी केली। मग बेलवली स्पर्धा तुम्हाला आठवेल, त्या स्पर्धेमध्ये देखील खरं तर नामांकन झालं होतं या संघाचं आणि तो संघ आता खेळेल पडगे संघाच्या विरोधात। पडगे टीमचा सलामीचा गोलंदाज सुरेश जोशी हा गोलंदाजीसाठी येईल। पहिलं षटक घेऊन चला, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हा सत्र संपवायचाच आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक संपवावे लागतील, अन्यथा मग 5व्या षटकासाठी तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल। रुपेश उळवेकर यांच्याकडनं बघा सुरुवातीपासून इथे बक्षीस आले। पडगे टीमला जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000। उत्तर विभागीय 40+ अध्यक्ष गेम इज ऑन। पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने केलाय बघा, 30 यार्ड सर्कल, पॉवर प्लेचा फायदा उचललाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय मोसिम शेखनं हा खणखणीत चौकार। चांगली आहे असं म्हटलं जातं की सुरुवात चांगली झाली ना की शेवट देखील चांगले होते असं म्हटलं जातं, परंतु शेवट अशीच राहील का येणारा काल सांगेल। गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश, शॉर्ट पिच बॉल होता, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फर्स्ट लिफ्टच्या दिशेनं, तिथून मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाने उचललाय, तोपर्यंत काय जलद गतीने 2 धावा कंप्लीट केल्यात ऋषी गोंधळी आणि मोसिम शेख या दोन्ही फलंदाजांनी या पळून काढलेल्या या 2 धावा संघाला नेऊन ठेवलाय पहिल्याच षटकामध्ये 6 या आकड्यावर। पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल खरं तर जीवन गावन मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा, त्यानंतर सत्यवान कागडे मॅन फ्रॉम आदई आणि प्रवीण टेंबे फ्रॉम वलाप। अखूट टप्प्याचा बॉल जागा बनवली, इनसाइड द आउट पद्धतीने खेळाय, अजून एक खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय मोसिमच्या बॅट मधून, लाजवाब खणखणीत चौकार। मध्ये 10 धावा वसूल केल्या आहेत। पुन्हा एकदा खराब चेंडू, फारच अखूट टप्प्याचा चेंडू फेकतोय सुरेश आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय। पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर एरियाकडे येतोय मोसिमच्या बॅट मधून, तिसरा चौकार। बघा खूप चांगली सुरुवात झाली आहे। मोसिम आता मात्र या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करतोय, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय। 30 यार्ड सर्कलचा जो बंधनकारक नियम असतो ना बघा, या स्पर्धेमध्ये अगदी बॅटिंग पॉवर प्ले आहेत, त्या पद्धतीनं तो पहिला पॉवर प्ले आणि त्यानंतर मात्र दुसरा पॉवर प्ले कधी घेणार हा निर्णय फलंदाज ठरवतील, परंतु पहिल्याच पॉवर प्ले मध्ये 14 धावा आतापर्यंत 4 चेंडूतच वसूल केल्या आहेत। खूप चांगली सुरुवात केली आहे सुरेश जोशी। पुन्हा एकदा आपल्या कोट्यातला पुढील चेंडू, हा ओव्हरपिच चांगला चेंडू होता, परंतु तो देखील वाईडिश लॉंग ऑन ला खेळून काढलाय। चांगलं बॅकअप होतं बघा, कव्हर खूप चांगलं केलंय आणि लहू त्या ठिकाणी होता
लवून हेरलं की आता बॅकअप आणि कव्हर करावं लागेल आपल्या साथी क्षेत्ररक्षकाला आणि त्या पद्धतीने मात्र 2 धावा पलून काढल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढली. 16 धावा. पुन्हा एकदा मोसिम. हा हा काय केलं मोसिमनं, परंतु झेलही बघा अगदी सेफ लँड झालाय. कोणी पोहोचला नाही झेलवर. मोसिमला देखील समजलं नाही. थोडासा डबल माइंड झाला. बघितलं तर हलकस तटवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटच्या वर आला आणि तिथे मात्र हवेमध्ये झेल देखील उडाला होता. कोणी फेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता. याचा मोसिमला फायदा झाला. मिळाली सिंगल. पहिला षटक पाहता पाहता इथे समाप्त देखील झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या बिनगडी बाद 17. चला स्पीडअप करायचंय. 5 षटकांचा सामना आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकायचे आहेत. तुम्हाला पंच देखील सूचित करतील की तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकायचे आहेत. टाइम तर नोंद झालेली आहे. चला स्पीडअप करायचं आहे. पॉवर प्ले. यस, बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे लगेच ताबडतोब मात्र मोसिम आणि त्याच्या साथी फलंदाज ऋषी गोंधली. त्याला जास्त जास्त कानमंत्र देत राहू नका पडके टीम. पाच षटकांमध्ये 5 गोलंदाज. 5 षटकामध्ये पॉवर प्ले तुम्ही बॅट्समन ठरवू शकता कधी घ्यायचं. हे सारं चित्र पाहायला मिळते, परंतु लगेच घेतलेला हा पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्ले. क्षेत्ररक्षणाची विवरचना बघितली तर आपण अगदी सरळ पद्धतीनं 3 क्षेत्ररक्षक आहेत टोटल सर्कलच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. मच्छिंद्र येतोय. पहिला बॉल आउट ऑफ फील्ड आहे. अंपायरनं लाईन चेक केली, सांगतायत की थोडा वर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा डॉट बॉल जातोय. पाहू शकाल चेंडूची पैकी अगदी लाईन बघितली तर हा 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 वर होता, भरपूर वर होता. आत्मविश्वास कमी होता या फील्डमध्ये. उत्साह मात्र मच्छिंद्रचा जास्त पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळलाय. सरळ चेंडू जातो वाईडिश डीप मिड विकेट एरियाला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फेकी येईल ना येईल तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन खूप चांगली बघा. 40 प्लसचे खेळाडू आहेत. चांगली फिटनेस आहे. मी तर म्हणेन अगदी या 2 खेळाडूंची खेळी पाहता यांना वाटतं आपल्याला वाटेल की हे दररोजचे सराव करणारे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतोय. चेंडू सिलिमिट ऑन कडे जातोय. काय चाललंय मैदानावर पाहावं लागेल. थोडंसं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. दुहेरी 2 धावा. 21 धावा धावफलकावर. अजूनपर्यंत खरं तर ऋषी गोंधळीला स्ट्राईक मिळाली नाहीये बघा. सर्वचे सर्व 9 चेंडू हा एकटा खेळलाय मोसिम. त्यामुळे ऋषी गोंधळी वाट पाहतोय की कधी माझ्या वाट्याला 1 चेंडू येईल. 40 प्लस एन्जॉयमेंट क्रिकेट असतो आणि अशा परिस्थितीमध्ये मोसिम सातत्याने सारखे चेंडू खेळतो. इथे देखील 1 सिंगल कंप्लीट झाली आणि दुसरी धाव मात्र थांबवले. अशा वेळी थांबवले. 2 धावा सहज झाल्या असत्या पूर्ण, परंतु आता ऋषीला द्यावी लागेल संधी. या अनुषंगाने मात्र मिळाली संधी अर्थातच 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. जवळ 11व्या बॉलला नॉनस्ट्राईकच्या बॅट्समनला स्ट्राईक मिळाली आणि त्या स्ट्राईकचं आता मात्र त्या मिळालेल्या संधीचं कशा पद्धतीनं सदुपयोग करेल हा ऋषी गोंधळी. पाहणी करतोय क्षेत्ररक्षणाची. मच्छिंद्रचा पुढील बॉल. लाऊड अफील आहे बघा. तिथे मात्र प्रीतम पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. हा एक स्ट्रॅटर्जी असते, नंतर एक पूर्णपणे ती आखत असताना यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. फुल्लरलेनचा बॉल, फुल टॉस, खूप चांगला टोला लगावलाय. अगदी कव्हर पॉइंट कडे येतोय खणखणीत 40 प्लस क्रिकेट खेळाडूंचा हा खणखणीत चौकार. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल सुकापूर विपक्ष नितलस. तरी दोन्ही संघाच्या संघटकांनी आपली उपस्थिती समालोचक कक्षामध्ये दाखवायची. सुकापूर आणि नितलस दोन्ही संघाचे संघनायक आपण आपली उपस्थिती समालोचक कक्षामध्ये दाखवायची.
नक्कीच आम्हाला एक योग्य सूचनाने अनाउन्समेंट केली गेली आहे बघा. सुकापूर आणि नितळज संघाला हा कॉल असेल की पहिल्या फेरीतला हा अंतिम सामना आपल्या भेटीला येणार आहे. चला या लगेच टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे एक अनिवार्य असेल, कारण रात्रीचे सामने म्हटलं ना तर लवकर लवकर संपले पाहिजेत. आज गारवा बघितला, थंडगार हवा, मात्र गुलाबी हवा सुटली आहे अगदी मैदानाच्या आतमध्ये. टोटल 2 षटक 26 धावा. 26 धावा धावफलकावर लागल्या. 2 षटकांचा खेळही समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 17. सुरेशच्या आणि मचिंद्रच्या या षटकामध्ये अवघ्या 9. चांगले षटक फेकले. इथे मात्र 26 धावा टोटल लागल्या आहेत. गोलंदाज येईल पुन्हा एकदा नव्यानं लहू भोईर. एक अनुभवी खेळाडू आहे लहू भोईर देखील. अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलाय, गाजवलाय आपला काल पडके संघातून. हा चेंडू अगदी बॉलवर गेला, त्याच पद्धतीने टोलाही लगावलाय अगदी डीप कव्हर पॉइंटला. येतोय हा खनखनीत दणदणीत वावंजे ब्रँड चौकार. LAZE याचा सेकंड बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं कव्हर ड्राईव्ह खूप चांगला आहे. एका टप्प्यानं चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत वेळ होता भरपूर. या दोन्ही फलंदाजाकडे मिळाल्या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढली. एकूण टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आता एकंदरीत 32 या आकड्यावर. पुन्हा एकदा हा चेंडू आता थोडासा कमबॅक करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल, बऱ्याच कालावधीनंतर हा डॉट बॉल पाहायला मिळालाय मॅच सुरू असताना या दोन्ही संघांमध्ये. पुन्हा एकदा लवूचा हा बॉल मागे गेलाय, शॉट पुल केलाय, पायानं नक्कीच अडवलाय कारण हातावर आतापर्यंत हा चेंडू पोहोचला नव्हता. तोपर्यंत पुन्हा एकदा मिळाल्यात आणखी एकदा 2 धावा. सलामीची जोडी अगदी खूप चांगली भागीदारी करते. धावसंख्या धावफलकावर 34. चला टॉस करण्यासाठी सुकापूर आणि नितळज टीम तुम्हाला पुन्हा एकदा सूचना केली जाते की टॉस साठी लवकरात लवकर यावं. सुकापूर 40+ विरुद्ध नितळज 40+ असा हा मॅच आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा अंतिम सामना. त्यामुळे दोन्ही संघांना एक बघा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर टॉस साठी या. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह केलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, एक मिळेल. दुसरी धाव घेतली जाईल का? हो, आता मात्र दमछाक झाली आहे मोसेम आणि त्याच्या साथी फलंदाज ऋषीची. किती वेळा 2-2 धावा घेतल्यात. खरं तर आपण सुदर्शन बघितलं तर स्कोर कार्डवर 7 वेळा या 2-2 धावा म्हणजे जवळजवळ 14 धावा धावून घेतल्या आहेत आणि ती सिंगल वेगळी. हा डेफिनेटली ही आहे फिटनेस, हा सराव करण्याचा फायदा आहे. अन्यथा आता या खेळाडूंची दमछाकच पाहायला मिळाली असते, परंतु नाहीये. खूप चांगली फिटनेसचा पंचांचा वाईड बॉल. यस, वाईड +1 अशा 2 धावा मिळत आहेत. खूप चांगला स्टॅमिना, खूप चांगली फिटनेस आणि मौसिम आणि ऋषीचं आपण बघितलं तर खूप चांगला खेळ करतायत. उलरलेनचा बॉल वाईडिश लॉंग ऑफला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा डिपेक्सचा कव्हर करणं धावत आलाय, एक सिंगल मिळेल. आता चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अशा एका धावेनं संघाची धावसंख्या पाहता पाहता तिसरं षटक समाप्त झालं आणि 39 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. भागीदारी खूप चांगली रचली आहे. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली. चला ड्रिंक ब्रेक, मैदानात पाणी घेऊन जायचंय.
ड्रिंक्स ब्रेक मैदानात इथे आपण पाहतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे एकूण धावसंख्या देखील लागली आहे, ती म्हणजेच श्री मलंग स्पोर्ट्स वामंज टीमच्या 39 धावा. म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ इथे मात्र जवळजवळ समाप्त झाला आणि 39 धावा धावफलकावर लागल्यात. 5 षटकांचा सामना. आता उर्वरित 2 षटक स्लॉगवरचे षटक आहेत, अंतिम षटक आहेत आणि हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा येतील. दोन्ही फलंदाज दमलेत. आता आपण पाहिलं तर 3 षटक खेळलेत अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. मौसिम शेख आणि ऋषी गोंधळी. वावंजी गाव म्हटलं तर बघा, वावंजी प्रीमियर लीग या गावामध्ये दरवर्षी होते आणि याचाच जणू काही फायदा झाला आहे की काही या खेळाडूंना. वावंजी प्रीमियर लीग जल्लोषात परेशभाईंच्या मार्गदर्शनाखाली ती होत असते आणि नक्कीच गावातले सर्व खेळाडू या लीगमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळं बघा आज 40+ संघ देखील त्यांचा खूप चांगला कामगिरी करतोय. नवीन नवीन खेळाडू त्याचबरोबर 40+ लिजंड प्लेयर या संघामध्ये देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. हे चला हे खरं तर फायदा होत असतो संघाला. 40+ खेळाडूंना नक्कीच आपण खेळताना पाहतोय, परंतु एक त्यांना आपण देखील एखादा सल्ला किंवा सूचना देऊया की जास्तही तुम्ही रिस्क घेऊ नका. जास्त आपल्या वयाप्रमाणे वयाचा भान ठेवून आपण जास्त रिस्क घेऊ नका. कुठल्याही प्रकारे टेनिस क्रिकेट खेळा, आनंदाने खेळा, एन्जॉय करा. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त धाव वाढेल. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल पडगे टीमचा निलेश भोईर. शौर्या आणि सुमित 11 पडगे. सुकापूर टीमचा संगणक. हा चेंडू चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र सीमा लगात. एक सिंगल आले आहे. फेकी येईल तोपर्यंत 2ही धावा कंप्लीट झाल्यात. 40 हा आकडा इथे मात्र पार होतोय. 42 धावा धाव फलकावर. निटला आणि सुकापूर. चला सुकापूर टीमचा संगणक आलाय. पुन्हा एकदा हा जेव्हा पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा कंप्लीट. चव्वेचाळीस धावा. खरं तर नवखे गोलंदाज असतील आमच्या गुणलेखकासाठी, कारण 40+ खेळाडू आहेत. संतोष भोईर गोलंदाजीसाठी. सुकापूर संघाचा संगणक इथे आलेला आहे. नेरे 40+ संघ आपणही आला असाल तर लगेच आपण टॉस करू इनिंग ब्रेक मध्ये. किशोर आलेत सुकापूरचे 40+ खेळाडू. किशोर दादा आपलं सहर्ष स्वागत. वन्स अगेन व्हाईट बॉल. अतिरिक्त आणखी एक धाव मिळेल आणि संघ 1-1 धावेनं पुढे सरसावते. 45 धावा. 45 रन्स. षटक सुरू आहे. 4थं. 45 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा सरळ पाठने खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. 1 मिळेल. एकच मिळेल. आता ही खरी झाली दमछाक. बघा किती धावणार 40+ खेळाडू. काय भागीदारी. 45 धावांची आतापर्यंत भागीदारी राहिली आहे. अजून एक सिंगल वाढली म्हणजे 46 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक सुरू आहे 4थं. 5 षटकांचा सामना. 46 धावा. मागच्या मॅच मध्ये 65 धावा होताना तुम्ही पाहिल्यात. इथे सिंगल. संतोष भोईर प्रयत्न करत होता चेंडू अडवण्यासाठी, परंतु प्रयत्नाला यश मिळालं नाही. एक सिंगल मात्र पलून काढली तोपर्यंत. पुन्हा एकदा 1 धावेनं 47 या आकड्यावर. याच दरम्यान प्रवीणजी पाटील स्थायी समिती सभापती अर्थातच आदरणीय कारगडचे हे रहिवासी प्रवीणजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. सरळ बॅटने केला क्षेत्ररक्षक आहे बरोबर. 1 धाव मिळेल. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तेवढीच फेकिंग करण्याचा प्रयत्नही चांगला होता. थांबवलंय मी म्हणेन संतोष भोईरनं या अगदी निर्णायक क्षणाला. दोन्ही फलंदाज धावून दमले, त्यामुळे मोठी फटके
कदाचित येणार की नाही याच्याकडे थोडंसं शंकेनं पाहायला जातं. एक सिंगल आली आहे, परंतु बघा 1-1 2-2 धावा या चालूच ठेवल्यात वावंजे टीमनं. थेंबे थेंबे तळे साचेना अशा परिस्थितीमध्ये 50 धावा पूर्ण झाल्यात. श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे संघाचा अर्धशतक कंप्लीट झालाय गुणतालिकेवर. या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल 50 धावा कंप्लीट. षटक ही समाप्त झालं. 4 षटकांमध्ये 50 धावा. आता उर्वरित 1 षटक. खेळाडू बसलेत. मोसीम अक्षरशः दमलाय बघा, बसलाय. नाही आपली आता क्षमता नाही एवढी धावायची. आपलं वय झालंय आणि वयाप्रमाणे आपण किती धावणार. आणि अशा परिस्थितीमध्ये आज खरं तर दमछाक झाली अक्षरशः दोन्ही खेळाडूंची. एकतर अशा वेळेला आता विकेट फेकावी लागेल. तर भालचंद्र पाटील, प्रेम मुकादम आणि हुसेन शेख बघा या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर सपोर्टिंग करण्यासाठी आज आलेत वावंजे संघासाठी आणि ते मॅचच्या मैदानावरून आनंद घेत आहेत. खरं तर त्यांचंही करूया स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर, शेवटचा हाणामारीचा षटक, अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पूर्वार्धाचा खेळ. प्रवीणजी पाटील स्थायी समिती सभापती, अर्थात त्यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांच्या माहितीसाठी सांगूया की मॅच सुरू आहे. पडगे विपक्ष वावंजे. लास्ट ओव्हर बॅटिंग करणारा संघ वावंजे टीम आता मात्र शेवटच्या क्षणाला हाणामारी करतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च धावतील नक्कीच. 52 धावा. दमछाक झाली आहे. पार्टनरशिप बघा 52 धावांची खरं तर झाली देखील. आता 5 चेंडू आहे शेवटच्या वाट्याला. तंबूमध्ये जवळजवळ 9 खेळाडू त्यांचे सुरक्षित आहेत. ब्रेक थ्रू मिळत नाहीये पडगे टीमला आतापर्यंत. खूप चांगली इनिंग आहे, खूप चांगली इनिंग म्हणावी लागेल. लास्ट ओव्हर घेऊन येणारा गोलंदाज आता मात्र निलेश भोईर तुम्हाला पाहायला मिळेल. लिजेंड प्लेयर आहेत सर्व. हाही सरळ बॅटने गेलाय. एक सिंगल मिळाली. आता तर मला वाटतं या सॅक्रिफाईस करावी लागेल की काय विकेट. नक्कीच काय करणार. मोसीम किती धावणार. अरे धाव म्हटलं तरी मोसीमची झाली दमछाक. मगाशीच खाली बसला होता मोसीम. धावून धावा घेतल्यात. अजून किती धावणार या वयामध्ये. वय वर्ष 40 झालंय. 40 ओलांडली आणि या वयानंतर मात्र धावणं किती शक्य आहे. आज जवळजवळ या दोघांनी 53 धावा अक्षरशः धावूनच काढल्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतोय निलेश भोईर. आडव्या पाडणं केलं इथे. यस, आता बऱ्याच कालावधीनं यस पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो 4 धावांसाठी. चौकार. होत नाही आणि शेवटपर्यंत त्यांनी हा किल्ला लढवलाय असं म्हणावं लागेल. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू. धावा 58 आले आहेत. चेंडू हलकस खरं तर कव्हर ड्राईव्ह केला होता
आणि परंतु तिथे शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षकही उभा होता. एकच धाव मिळाली. 59 धावा पूर्ण लागले आहेत धावफलकावर. 5 षटकांचा हा एकूण पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकामध्ये जर बघितलं तर बिनबाद 59 धावा. पडगे टीमसाठी 60 धावांचं लक्ष्य. यांनाही विनंती आहे दर्शन ठाकूर यावं आपण या व्यासपीठावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये प्रवीणजी पाटील नगरसेवक स्थायी समिती सभापती अर्थातच या नवी मुंबईमध्ये खारघर गावामध्ये म्हटली तर ओळख आहे या साहेबांची. ते प्रवीणजी पाटील या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. तर मी पनवेल महानगरपालिकेचे स्थायी सभापती म्हणून ज्यांनी कार्य पाहिलंय खारघर नवी मुंबई अगदी प्रगतशील पाहायला मिळाला आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. तर पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, स्थायी समिती सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिलंय या पनवेल महानगरपालिकेमध्ये आणि ज्यांच्या पिताश्रीच्या नावानं खरं तर या स्पर्धेचा चषक खेळवण्यात आलंय. स्वर्गीय काळूराम महादू पाटील स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. तर टॉस जिंकलाय नेरे संघानं. नेरे संघ सर्वात आधी निर्णय काय असेल? फिल्डिंग. काय म्हणाल या स्पर्धेमध्ये अचानकपणे खेळण्याची संधी मात्र तुम्हाला मिळाली, आयोजकांबद्दल काय मत असेल? काही संधी तुम्हाला प्राप्त झाली एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये? संधी भेटल्याबद्दल आम्ही आयोजकांचे आभार मानतो, कारण अशी संधी भेटणं ही गरजेची सर्वात महत्त्व आहे. आयोजनबद्दल तर आयोजन चांगलंच आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. सुकापूर संघ आहे या ठिकाणी. सुकापूर संघ म्हटला तरी सुद्धा लेजंड क्रिकेटर्स याच्यामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आपलं मत? ही स्पर्धा खूप चांगली. आम्ही गेल्या वर्षी पण इथं खेळलो होतो. आणि पहिल्यांदा तुम्हाला फिल्डिंग घेतलं, तुम्ही बॅटिंग करायची आहे तुम्हाला आणि किती एक्सपेक्ट करताय? आज मॅचेस पाहिले असतील तुम्ही, किती एक्सपेक्ट करताय धावा? 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो नेरे संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सन्मान केला जाईल या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अर्थात स्थायी सभापती म्हणून ज्यांनी कार्य पाहिलंय असे प्रवीणजी काळूराम पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि खरं तर वडिलांच्या नावानं पुण्यस्मरण आणि त्यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा खेळवली जाते. स्वर्गीय काळूराम पाटील स्मृती चषक. त्यानंतर उमेशजी पाटील यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचप्रमाणे प्रीतमजी करावकर दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. प्रकाशजी घाडगे सरपंच नेरे, प्रकाशजी घाडगे साहेब सरपंच नेरे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. स्पर्धेचे युवा आयोजक राज शरद भोईरच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना त्यानंतर अविनाशजी उलवेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा यावं. अविनाशजी उलवेकर त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. तर सर्वच मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. तर वावंजी संघ मैदानावर खेळतोय आणि बघा वावंजी संघाला शुभेच्छा आल्यात. अजय पवार 100 किंग मेकर्स अजय पवार यांच्याकडनं या वावंजी टीमसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचंही हार्दिक स्वागत. हॅलो. तर सामन्याला मात्र सुरुवात होईल. दुसरं सत्र तुमच्या समोर येईल. एका बाजूला शौर्य अँड सुमित 11 पडघे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे.
या दोन संघादरम्यान सुरू असणारी लढत अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय दर्शना संतोष भोईर, स्वर्गीय दिनकर देहू भोईर, स्वर्गीय काळूराम महादू पाटील खारगर, स्वर्गीय आत्माराम चंदर कातारा, माजी सरपंच नेबाळी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे युवा आयोजक सन्माननीय राज शरद भोईर यांच्या माध्यमातून अध्यक्ष आहेत अन्याय अत्याचार निर्मूलन समिती पनवेल तालुक्यावर, त्यानंतर स्वतंत्र संपादक पत्रकार संघ पनवेल तालुक्याचे सुद्धा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि एक मोठी स्पर्धा तुम्हाला कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 8 तारखेला ही स्पर्धा संपेल आणि शिस्तबद्ध आणि नेटनेटकी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि आज या स्पर्धेची दुसरी रात्र धूमधडाक्यामध्ये हे दुसरं वर्ष संपन्न होत असताना गतवर्षी सुद्धा आपण ही स्पर्धा पाहिली. हे दुसरं सत्राने या दर्शनजी ठाकूर नेरे यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. रणजितजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 60 धावा करायच्या आहेत. पुढे सरसावत फ्रंट फुटला आले होते, यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आपण पाहिला, लेग बाईजचा इशारा एक्स्ट्राजनं अमांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाईल. ते पडघे संघाचं लॉंग चेस आहे. 5 ओव्हर्समध्ये तब्बल 60 धावांचे लक्ष ठेवण्यात आलंय. 12ची सरासरी आहे. बाबांजी म्हटलं तर या संपूर्ण विभागामधील एक नामवंत संघ आहे. आणि पुन्हा एकदा मोहसिन हे नाव तुम्हाला मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसला. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र थ्रू द कबस इनफिल्डला बीट केला. वेगानं पडतोय चेंडू, सुंदर असा कबर ड्राईव्ह, बॉल जाईल तो सीमा रेषेच्या पलीकडे. पडगे टीमसाठी येतोय हा पहिला चौकार. ठाकूर अशी सलामीची जोडी. प्रीतम पाटील एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला, तंत्रशुद्ध फटका. चेंज ऑफ पेस, थोडंसं फिंगर रोल केले होते, धीम्या गतीनं टाकलेला हा चेंडू होता आणि त्याच्यावर बीट केलं प्रीतम पाटील यांना. चांगला चेंडू मोहसिन शेखचा, पहिल्यांदा बॅटिंग केलं. नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र चमकदार कामगिरी करणारे गोलंदाज ठरलेत. बऱ्याच वेळेला 40+ ओपनमध्ये सुद्धा अनेक वेळेला मात्र लॉंग इनिंग साकारताना दिसतात. 39 धावांची या मॅचमध्ये इनिंग. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, लॉंग चेस आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी अशफाक. आणि तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट होत असताना 2 धावा प्राप्त झाल्यात. मिळेल त्या धावा काढाव्या लागतील, कारण सुभाष ठाकूर आणि प्रीतम पाटील ही 2 बलस्थानं आहेत पडगे संघासाठी. आणि 2 खेळाडू जर शेवटपर्यंत राहिले, एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली तर 60 धावा सुद्धा चेस करू शकतील, एवढीच हिंमत मात्र या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. क्षमतेनुसार खेळ करणं गरजेचं ऐकलंय. क्लीन बोल्ड, मोहसिन शेखला पहिली सफलता, दांडी गुल केले. प्रीतम पाटील निराश मानेना मैदानाच्या बाहेर जातील. पहिला धक्का पडगे टीमला. तो आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक स्थायी समिती सभापती सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत आपण पाहतो हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवींद्रजी भोईर कोळवाडी यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे प्रीतमजी करावकर असतील, उमेशजी पाटील असतील. या सामन्याचा आनंद घेत असताना सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला धक्का बसलाय आणि तोही प्रीतम पाटीलच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे इकडून आता मात्र डाव सावरण्याची जबाबदारी सुभाष ठाकूर आणि त्याचबरोबरीनं मच्छिंद्र यांच्यावर येऊन पडले.
7 वर पहिला धक्का लागलाय. टार्गेट आहे 60 धाबांचं. अजूनही 25 बॉल मध्ये 53 धाबांची गरज आहे. मोहसिनचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला. यावेळेस मात्र दिशा दिली आहे आणि बॉल चाललाय तो डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि आल्या आल्या इकडे मात्र मच्छिंद्रच्या बॅटमधून येतोय कणकणीत चौकार. धावगती बरोबर आहे या मॅच मध्ये. फक्त विकेट प्रीतम बाज झालेत. पॉवर प्ले घेण्यात आलाय. बॅटिंग पॉवर प्ले लगेचच दुसऱ्याच षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेची निवड केली गेली. चांगला डिसिजन जेणेकरून पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जर आल्या तर पुढे थोडंसं टेन्शन कमी होईल. आणि त्याचमुळे इकडे फलंदाजांना चॉईस देण्यात आलाय. फार कमी स्पर्धांमध्ये तुम्हाला चॉईस पाहायला मिळतोय परंतु या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच अनेक चांगले नियम तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या तिसऱ्या अथवा चौथ्या षटकामध्ये कधीही बॅटिंग टीम पॉवर प्लेची निवड करू शकते. तेच केलंय. गोलंदाज दुसरे षटक घेऊन प्रकाश पाटील तयार. पाहूया या बॅटिंग पॉवर प्लेचा कितीपत फायदा होणार. पहिला चेंडू यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा होता. खोलात टाकला होता प्रकाश पाटील यांनी. चांगला चेंडू पहा ऑफस्टम्पच्या बाहेर यॉर्क केला होता आणि त्याचमुळे कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं सुभाष ठाकूर यांच्याकडे. काळ गाजवला या खेळाडूनं. पुन्हा एकदा तेच कट करण्याचा प्रयत्न. यॉर्क बॉल पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क. खोलात टाकले जातात चेंडू. प्रकाश पाटील यांची अॅक्युरसी पहा कशी आहे. कारण मिडल लाईनला जर यॉर्कर आला तर हेलिकॉप्टर खेळू शकतात परंतु आउटसाइड ऑफ स्टंप जर यॉर्क पडला तर फलंदाजांकडे फार कमी फलंदाजांकडे मी तर म्हणेन असे शॉट्स आहेत जे आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर खेळू शकतील. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. विकेटच्या आसपास चेंडू घरंगळत राहिलाय. एक धाव जरूर त्या ठिकाणी येईल. सुपर बॉलिंग. त्यामुळं प्रकाश पाटील यांच्या ओव्हरमध्ये मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा जो निर्णय घेण्यात आलाय ना तो सध्याच्या घडीला मात्र चांगलाच अंगलट येताना दिसलाय तो पडगे संघासाठी. टीमची टोटल 12 धाबा. 1 डझन धाबा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 21 बॉल मध्ये 48 धाबांची गरज आहे. सुरेख बॉलिंग. फुल टॉस होता. यावेळेस मात्र बीट केलाय मिड ऑफला. वाईडिश लॉंग ऑफ कडे चेंडू सरकलाय. इकडे थोडंसं फंबल परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झाला नव्हता. ऋषी गोंधळी त्या ठिकाणी होते. थोडेसे गोंधळले होते परंतु एकच धाव आली. परंतु इकडे 2 धावा सुद्धा होऊ शकल्या असत्या किंवा रनआउट सुद्धा होऊ शकला असता. बऱ्याचशा घडामोडी घडल्या असत्या. सिंगल रन. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. खरंच बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे का हा सुद्धा प्रश्न आता मात्र पडगेकरांना पडला असेल. प्रकाश यांचा हा चेंडू आवाज तर ऐकायला आला होता परंतु धाव मात्र मिळत नाहीये. कदाचित इनसाइड एज असेल परंतु शॉर्ट फाइंडिंगला मात्र चेंडू स्टॉप केलाय. कोणतीही धाव नाहीये आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय मात्र या ओव्हरमध्ये चांगला जिव्हारी लागेल की काय असं चित्र सध्याच्या घडीला. शेवटचा चेंडू आहे बॅटिंग पॉवर प्ले मधला. 19 बॉल मध्ये अजूनही 47 परंतु स्ट्रगल आता मात्र सुरू झालाय. सुभाष ठाकूर थोडेसे नाराज करतात. फुल टॉस आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगकडे धाडलाय आणि लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर आलाय सुभाष ठाकूर यांच्या बॅटमधून चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या
17 धावा. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. आता बॅट उचलली नाही, मोठे स्ट्रोक्स आले नाहीत तर पडघेकरांना मात्र गाशा गुंडाळावा लागेल या स्पर्धेमधला. 18 बॉल आणि 43 धावांची गरज आहे, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये फारशा धावा दिल्या नाहीत. प्रकाश पाटील यांची उत्तम गोलंदाजी राहिली, शेवटच्या बॉलवर चौकार आला. अन्यथा टोटल आपण पाहिल्या त्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि त्याचमुळे वामनचे संघ सध्याच्या घडीला थोडासा मजबूत स्थितीमध्ये आहे. वामनचे संघ आज प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवते या संघाला. संघामध्ये प्रवीण भाऊ नाही आहेत, पंकज नाही आहेत, 2 चांगले खेळाडू, त्यांची अनुपस्थिती मात्र आणि तरी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय. त्यांची उणीव भासून दिली नाही आतापर्यंत, परंतु ते सामना पाहत असतील तर त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 18 बॉल 43 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर येतोय ऋषी गोंधळी. 3 ओव्हर्स मध्ये 43 करायचे, त्यामुळे आता या धाबा कशा काढायच्या, कोणत्या गोलंदाजावर हल्ला चढवायचा, कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट किती धाबा आल्या पाहिजेत, या सगळ्या विभागून तुम्हाला घ्याव्या लागतील. थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र जाणवला. परेश भाई पाटील आहेत विकेट कीपर, मोठं नाव. ऑन साइडला बळवले हा चेंडू. इकडे मात्र स्क्वेअर लेग मिड विकेट कडे येत असताना थोडंसं मिसफीड झालं आणि लगेचच त्याची संधी मिळाली. 2 धाबा पूर्ण करण्यात आल्यात. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना अशफाक त्या ठिकाणी आज सिंगलच मिळेल. 1 धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये श्री मलंग स्पोर्ट्स वामनचे संघाचं. आमचं सन्माननीय व्यासपीठ आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जातंय. इकडे मात्र लॉंग स्टॉप निघालाय चेंडू आणि बिना मेहंदीच्या धावा मात्र प्राप्त होत असताना पडके टीम साठी येतोय हा 22चा चौकार. डीजे आमचे मान्यवर राजू कडू साहेब, कुणालजी पाटील, वैभवजी पाटील, सगळे पडकेचे मान्यवर, सगळ्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. फिरून खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले होते, परंतु कनेक्शन प्रॉपर नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनकडे चेंडू सरकलाय. 1 रन जरूर मिळेल त्या ठिकाणी. एकेरी ताबेच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये भर होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावर. आणि आता मात्र आपण अंतर पाहिलं तर 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 35 धावांची गरज आहे. 60 धावांचं टार्गेट आहे, मोठे स्ट्रोक्स येत नाहीयेत. ओ यावेळेस मात्र कमाल फटका पाहायला मिळतोय. कल्लात्मकता परंतु स्टॉप केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण, काय स्टॉप केलाय त्या ठिकाणी. बाउंड्री सेव्ह केले. राजेश त्या ठिकाणी होते आणि असं क्षेत्ररक्षण जर 40+ मधून होत असेल तर नक्कीच अभिमान वाटतो अशा खेळाडूंचा. पहा दर्जेदार क्षेत्ररक्षण. एका सिच्युएशनला असंच वाटलं होतं चेंडू टप्पा पडल्यानंतर फ्लाय होईल, परंतु उंच झेपावत. पहा उंच झेपावत खरं तर उडी मारली आणि त्याच वेळेला संपूर्ण शरीर झोकून दिलं आणि हा चेंडू बाउंड्री जाण्यापासून थांबवला. त्याचमुळे इकडे मात्र फारशा धावा मिळाल्या नाहीत, फक्त सिंगल आली. एकेरी ताबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये भर दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आतापर्यंत 26 वर. तुमचे वैभवजी भोईर पडगे, कुणालजी पाटील पडगे आणि राजूदादा कडू पडगे, तीनही आमचे पडघ्याचे मान्यवर. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं
तीनही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतर्गतापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. सव्वीस धावा झाल्या 3 ओव्हर्स नंतर. आता मात्र बरोबर 12 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 34. मागच्या 2 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं ना तर बिलकुल धावा दिलेल्या नाहीयेत. गोलंदाजी फार उत्तम झाले. म्हणजे संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये. गार वारे सध्याच्या घडीला हलकी हलकी थंडी आता मात्र मैदानावर पडत असताना कालपासून थंडीचं साम्राज्य आपल्या संपूर्ण मुंबई पट्ट्यामध्ये थोडंसं थंडी वाढले आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला नाईट मॅचेस मध्ये नक्कीच जाणवेल. अनेक खेळाडू आपण पाहिले. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. वेळ फार करताय. अंपायर्सना विनंती आपण तंबी देत चला, कारण आम्ही बोलू परंतु तुम्ही जवळ आहात. अन्यथा इशारा करा पेनल्टीचा. आपण लगेच एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊ, कारण हे फार गरजेचं आहे. सगळ्याच संघाने याची नोंद घ्या. तुम्हाला 4 ओव्हर्स 20 मिनिटांमध्ये टाकता नसतील येत ना तर तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या आणि मग टाका. ओ बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे राजेश त्या ठिकाणी. पहिली धाव वेगाना, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. रिस्क गॅबिस लागणार आहे. या 2 धावांच्या मदतीने टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आतापर्यंत 28 या आकड्यावर. मच्छिंद्र मात्रे आणि सुभाष ठाकूर अशी जोडी आहे. परंतु 2-3 मोठे फटके खेळावे लागतील तरच हे कुठेतरी अंतर मात्र पार करता येण्यासारखं आहे पडगे संघाला. अशफाकचा हा बॉल धाई वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पहिली धाव घेतले परंतु दुसऱ्यासाठी हातामधून चेंडू सुटला आणि तीच वेळ मिळाली आणि 2 धावा मात्र पूर्ण. पहा परेशभाई पाटील त्या ठिकाणी आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. लगातार 2 चेंडूंमध्ये 2 धावा प्राप्त झाल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावर. इकडे बरोबर आपण पाहिलं तर 30 धावांची गरज आहे. 2-3 षटकारांशिवाय गत्यंतर नाहीये. हा सामना मात्र जिंकायचा असेल, पडगे संघाला एक चित्तथरारक विजय मिळवून द्यायचा असेल तर मोठे स्ट्रोक्स खेळावेच लागतील. बाउंड्रीज हव्यात आता मात्र. 10-30 समीकरण मैदानामध्ये. अशफाक तयार. कनेक्शन प्रॉपर नाहीये. समोरच्या दिशेमध्ये हा स्ट्रोक्स. ऋषी वेगाने येत आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन. 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 29 रिक्वायर्ड रिमेनिंग 9 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन ठेपलंय. सुभाष ठाकूरकडे सगळ्यांच्या नजरा. इकडे हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. सामना थोडासा डोई जड होत असताना अवघड झाला. आता मात्र पडगे टीमसाठी 8 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. आणि इकडे मात्र फलंदाज बाद होतोय. लाईक बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये पायचीत सापडलेत. सुभाष ठाकूर यांना क्रीज सोडावी लागेल. आणखीन एक धक्का मात्र बसलाय 31 या धावसंख्येवर आणि आता मात्र थोडंसं अशक्यप्राय असं आव्हान होऊन बसलंय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांची आवश्यकता. सात चेंडू 29 धावा. लव भोईर मैदानामध्ये दाखल झालेत. या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल.
षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 23 राहतील. संघ संकटामध्ये अडकलाय टीम पडगे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉट मिड विकेट कडे चेंडू सरकला, पहिली धाव घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पूर्ण होतील. इकडे मात्र ओव्हरथ्रो, बॅकअप नाही, आणखीन रन्स मिळतील. इकडे पाहूया तिसरी कंप्लीट, चौथी या ठिकाणी कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट पहा, 4 धावा धावून काढल्यात. आता थोडीशी दमछाक झाली असेल ती लहू आणि मच्छिंद्र यांची. पहा कशा पद्धतीनं या 4 धावा, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, फेकी सुद्धा चांगली होती, कलेक्ट करता आली नाही विकेट किपर परेशभाई यांना, आणि पाठीमागे 2 बॅकअपचा काही उपयोग झाला नाहीये आणि त्याचमुळे रन्स मिळाला. दमलेत अक्षरशः आपण पाहतोय. 4 धावा आम्ही समजू शकतो. पहा मच्छिंद्र म्हात्रे त्या ठिकाणी थोडेसे दमलेत. चला, पाण्याची मागणी केली गेली तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब या ठिकाणून प्रस्थान करतात. पनवेल महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. स्थायी सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलंय आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर प्रीतमजी करावकर असतील, उमेशजी पाटील, सगळी मंडळी आज या स्पर्धेला त्यांनी भेट दिली, त्याबद्दल त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. सहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 25 नीडेड नाउ, रिमेनिंग 6 असं समीकरण. टार्गेट 60 धावांचं. क्षेत्ररक्षणामधल्या चुका खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. झेल सुटणं, रनिंग बिटवीन द विकेट, ओव्हरथ्रो, त्यानंतर बॅकअप, कलेक्शन, गोष्टी थोड्याशा जसं जसं आपलं वय वाढतं थोडासा फिटनेसचा अभाव नक्कीच जाणवतो आणि अशा वेळेला मात्र या चुका. टेंबोडे संघाचा सुपरस्टार खेळाडू करण पाटील टीव्ही स्क्रीनवर आपल्या दाखवलं जातंय. संपूर्णपणे या स्पर्धेची नियोजन त्यांच्याकडे आहे, चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट त्यांनी हाताळले. चला थोडं स्पीडअप करा टीम बावनजे. चला बावनजेकर प्लीज थोडस वेगानं खेळा. परेशभाई आलेत गोलंदाजीसाठी आणि आता मात्र 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. पाहूया मच्छिंद्र म्हात्रे आणि लहू भोईर अशी जोडी चित्त थरारक विजय मात्र पडगेट संघाला मिळवून देणार का? परेशभाई तयार. इकडे पाहूया, इकडे कदाचित मंकडिंगचा प्रकार करण्याच्या तयारीमध्ये होते. थोडीशी वॉर्न करत असताना लहूला थोडीशी मजाक मस्ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र डॉट बॉल. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. अमित भोईर शिवसेना शाखा प्रमुख ज्यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. फ्लायटेड डिलिव्हरी होती आउटसाइड डॉप स्टंप. ओ हाही चेंडू जाऊन शरीरावर धडकलाय. शरीर भेदी गोलंदाजी, काय बॉलिंग होत. आता मात्र सामना फसलाय. टीम पडगे संघ आता मात्र गडद पराभवाच्या छायेमध्ये. पहा चेंडू टप्पा पडला, ऑफ ब्रेक होता, आतमध्ये आला, सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये. एकच धाव, फारसं काही बिघडणार नाहीये. जास्त चपळता दाखवून सुद्धा या सिच्युएशनला खरं तर गरज नाहीये. बऱ्याच वेळेला आता मात्र रिलॅक्स मोडमध्ये आहे. श्री बलंग स्पोर्ट्स बाबनजे संघ संपूर्णपणे वर्चस्व गाजवलं या मॅच मध्ये. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फ्लायटेड डिलिव्हरी, यावेळेस मात्र ऑन साइडला वाईड स्ट्रॉंगरकडे चेंडू जात असताना मोहसिन त्या ठिकाणी आहे. एकच धाव. नेक्स्ट मॅच नेरे आणि सुकापूर दोन्ही टीम रेडी राहा. नेरे संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आपल्याला. मॅच जशी संपेल खेळाडू बाहेर येण्याची वाट सुद्धा पाहू नका आपण. आणि सुकापूर संघ खेळाडू कक्षाकडे या. फ्लायटेड डिलिव्हरीनं हैराण केले, ऑफ ब्रेकनं हैराण केले. आतापर्यंत आपण पाहिलं तर परेशभाई पाटील काय बॉलिंग केले शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये. सुपर बॉलिंग आणि एकतर्फी लढत तुम्हाला पाहायला मिळाली.
बॅकफुटला जाऊन कट केलाय, रन्स मिळतील परंतु त्याचा उपयोग फारसा होणार नाहीये. हा सामना मात्र मोठ्या मोठ्या फरकानं जिंकलाय तो श्री मलंग स्पोर्ट्स बामंजे संघानं. सुपर बॉलिंग परेश भाई यांची आणि हा सामना मात्र एकतर्फी विजयच आपल्याला म्हणावं लागेल. वेल प्लेड बामंजेकर. हार्ड लक पडगे. हा स्कोर कार्ड बामंजेनं 59 धावा केल्या, 37 पर्यंत थांबला पडगे संघ. निराशा जरूर झाली, बॅटिंग मात्र प्रभावी झाली नाही पडगे टीमची. सुरुवातीलाच प्रीतम पाटीलची निर्णायक विकेट मात्र मिळाली आणि त्यानंतर या मॅच मध्ये कब्जा केला. आणि पाहूया टॉप बॅटर्स. मोहसिन शेख ज्याच्या बॅटमधून 39, ऋषी गोंधळी 15 धाबा. गोलंदाजी करत असताना सुद्धा मोहसिन शेखला एक विकेट, अशफाक शेखला एक विकेट. आणि सामनावीर नो डाऊट ऑलराऊंड परफॉर्मन्स या मॅच मध्ये 39 धावांची इनिंग करणारा मोहसिन शेख ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर हा पुरस्कार मात्र दिला जाईल मोहसिन शेखला. दर्शनजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. मोहसिन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. एक षटक टाकलं, 10 धाबांचं, त्याच्यामध्ये एक विकेट सुद्धा. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे, 2 बाईक आहेत. ABCDEF असे 6 ग्रुप्स आहेत. परंतु मॅन ऑफ द सिरीज साठीचे जे गुण असतील लक्षात घ्या, जे पॉइंट्स असतील ते सेमीफायनल पर्यंतच मोजले जातील. फायनल मध्ये तुम्ही 50 जरी मारली तरी ते पॉइंट्स मोजले जाणार नाहीत. सेमीफायनल पर्यंतचेच पॉइंट्स मोजले जातील एखाद्या खेळाडूचे मॅन ऑफ द सिरीज बाईक साठी. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवते.